तर औरंगजेबाची कबर हटवणं म्हणजे शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। तर ज्यांना औरंगजेबाची कबर ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे हे मान्य करावं, असा टोला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा लगावलाय। संजय राऊत यांना कालची होळीची भांग उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग पितात आणि अशा काहीतरी पुड्या सोडतात की दिवसभर ते चर्चेत राहतील। त्यातलाच हा एक भाग असावा, कारण पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्वतः मला यातलं काही माहिती नाही हे वक्तव्य केलेलं आहे। जो काही मत्सर आहे, जो काही तिरस्कार आहे, त्याच्या पोटी ही सर्व वक्तव्ये तुमच्या तोंडी आलेली आहेत। या लोकांची थडगी, या लोकांच्या कबरी कशाला पाहिजे त्या देशामध्ये? आणि मुस्लिम धर्मियांमध्ये या कबरीची पूजाही करत नाही। धर्मात लिहिलेलं आहे, कुराणात लिहिलेलं आहे। मुस्लिम हा जो काही मागणी आहे किंवा ही कबर नष्ट करा, ही मुस्लिम लोकांच्या विरोधात नाही आहे। मुस्लिम समाज, मुस्लिम धर्मीय लोक या लोकांना देव मानत नाही। मुस्लिम धर्मामध्ये, कुराणामध्ये आक्रमण करणं, लोकांना लुटणारा राजाला स्थान नाही आहे किंवा त्या कबरीचं पूजन करायचं नाही असंही लिहिलेलं आहे। आम्ही अल्लाहवर टीका नाही करत आहे, मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नाही आहे। ज्यांनी या देशावर आक्रमण केलं त्याची समाधी संरक्षण करणं, तिच्यावर लाखो करोड रुपये खर्च करणं, याला आमचा विरोध आहे। ती मागणी पूर्वीपासून होती। मी बजरंग दलाचं स्वागत करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।